घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसत आहे. आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की नानांचा मोबाईल तो मोबाईल शोधण्यासाठी मात्र आता जंग पछाडलं जाते. पण नानांचा मोबाईल सापडण्याच्या ऐवजी पोलीस आता असा काहीतरी धमाका करणार आहेत की ज्यामुळे मात्र आता इकडे अशा पद्धतीने सत्य समोर येणार की आता शर्वरी आणि राहुल यांना कुणीही वाचवू शकणार नाहीये. आता इकडे नानांच्या मोबाईलमुळे आणि नानांच्यामुळे काय सत्य समोर येणार. आता जानकीवरती असलेला आरोप निर्दोष सिद्ध होत शर्वरी या सगळ्यामध्ये दोषी आहे हे सिद्ध होणार आहे. कसं होणार, काय होणार या व्हिडिओमध्ये. इकडे आता जानकीला पोलीस सांगायला लागतात, मॅडम सध्या तरी तुम्ही आम्हाला निर्दोष दिसताय, पण तरी सुद्धा अजूनही काही आम्हाला म्हणजे तुमची चौकशी करायला लागली तर आता तुम्ही कोऑपरेट कराल याची आम्ही अपेक्षा करतो. यावरती मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते, तुम्ही चिंता करू नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता तुम्हाला कोणतीही मदत लागली तरी सुद्धा मी ही मदत करायला तयार आहे. यावरती ते सांगायला तर तुम्हाला कोणावरती संशय आहे का. यावरती जानकी सांगायला लागते, खरं तर मी आता काय बोलू मला कळत नाहीये, पण खरं तर मला आता संशय आहे. यावरती ते म्हणतात, तुम्ही सांगू शकता तुम्हाला कोणावरती संशय आहे. आणि त्यावरती ती आता सांगायला लागते, खरं सांगू का, तर आता मला आमच्या शर्वरी वंशजवरती संशय आहे. मी आता हे जर का तुम्हाला बोलती आहे तर तुम्ही विचार कराल की माझ्यावरचा आरोप आता मी इकडे माझ्यावरून काढण्यासाठी हा सगळा प्रकार करत आहे, पण नाही, तसं काही नाहीये. मला हा संशय आहे, मी खात्रीशीर काहीच सांगू शकत नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही ह्या सगळ्यामध्ये माझी मदत करावी असं मला वाटते. आणि ते सांगतात, मॅडम तुम्ही चिंता करू नका. यावरती ती सांगायला लागते, खरं सांगू का, तर आमच्या नानांना मारण्यामध्ये हात आहे तो आमच्या शर्वरी वंशजचा. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मात्र आता तो मोबाईल जेव्हा मला मिळणार होता आणि त्यावेळेला मात्र आता तो मोबाईल मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असतील असं मला वाटते. हा, पण त्यांनी आता खून केलाय काय केलाय हे मला माहित नाहीये, हा फक्त माझा डाऊट आहे. असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात, मॅडम आम्ही तुम्हाला इतके वर्ष ओळखतोय, तुम्ही असं काही कराल खरंच आम्हाला सुद्धा वाटत नाहीये, पण तरी सुद्धा पोलीस म्हटल्यावरती आम्ही असं कोणताही करू शकत नाहीये. पण नक्कीच तुम्ही जर का आमची मदत करणार असाल खरा गुन्हेगार शोधून आणण्यासाठी, मग मात्र आम्ही तुमची नक्कीच मदत करू. फायनली जानकीने मात्र आता पोलिसांना मदत करण्याचं नक्की केले खरा गुन्हेगार शोधण्यासाठी. ऋषिकेशला तोपर्यंत आपण पाहिलंय की समजले काय प्रकार घडले. इकडे मात्र घरी आल्यावरती वेगळाच प्रकार घडलाय. म्हणजे आपण पाहिलं की सुमित्रा मूर्खपणाचा कळस करते आणि नेहमीच चुकीच्या व्यक्तीची मात्र आता साथ देते. तशीच तिने यावेळेला सुद्धा आता साथ दिलेली आहे, ती म्हणजे स्वतः आता शर्वरीची. आणि जानकीला सांगितलंय की हे बघ, तुला जर का हिस्से करायला जमत नसतील ना, तर म्हणजे तुला जर का हे सगळं करायला जमत नसेल तर आता आम्ही कोर्टात जाऊ म्हटल्यावर ती जानकी सांगायला लागते, आई काय बोलताय तुम्ही, कोर्टामध्ये जाण्यासाठी काय गरज पडलेली आहे. आपण या सगळ्यामध्ये एक फॅमिली आहोत आणि एक फॅमिली असताना असं कोर्टामध्ये जाणं आणि कोर्टामध्ये हे करणं ही गोष्ट कितपत योग्य आहे. आणि त्यावरती ऋषिकेश सांगायला लागतो, खरंच आई तू या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये जाणार. आणि यावरती ती म्हणजे आता जानकीवरती तुझा इतका विश्वास नाहीये का. आणि यावरती ती सांगायला लागते, नाही आता मी कोणावरतीही विश्वास ठेवणार नाहीये. म्हणजे आता तू बघ ना, नानांनी इतकी सगळी प्रॉपर्टी हिच्या नावावरती का केली असेल, मला आता प्रश्न पडतोय. मला शर्वरी जे काही बोलते ते आता पटायला सुद्धा लागलेलं आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये शर्वरी म्हणते की हिनेच नानांना मॅन्युपुलेट केलेलं असेल. आणि त्यावरती ऋषिकेश म्हणतो, आई शर्वरी काहीही बोलू दे, तुला माहितीये का या सगळ्यामध्ये माझ्यावरती हल्ला करणारी व्यक्ती आता कोण होती. असं म्हटल्यावरती मात्र आता सुमित्रा थोडीशी गडबडले. तुला माहिती होतं का कोण व्यक्ती होती, मग तू अजिबात काहीच का बोललेला नाहीयेस. आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, हो मला खात्री नव्हती, पण ती व्यक्ती शर्वरी होती हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण आता माझ्याकडे असे काहीतरी फुटेज होते की ज्या वेळेला मात्र आता म्हणजे हॉस्पिटलमध्ये नाना होते, त्यांना ऑक्सिजन मास्क वरती ठेवण्यात आलं होतं. आणि त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये ऑक्सिजन मास्क वरती त्यांना ठेवण्यात आलं होतं, तेव्हा तोंड लपवून शर्वरी तिकडे का आणि कशासाठी गेली होती हे सुद्धा मला आता कळत नाहीये. असं म्हटल्यावरती जानकी आता सांगायला लागते, आई हो, आणि हेच फुटेज होतं यांच्याकडे, म्हणूनच तिने शर्वरी वंशजनी मात्र हा सगळा प्रकार केलेला आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सुमित्रा सांगायला लागते, आतापर्यंत मला इकडे जानकीवरती अजिबात विश्वास नव्हता, पण या सगळ्यामध्ये ऋषिकेश आता माझा तुझ्यावरती पण विश्वास नाहीये. ऋषिकेश विचार करतोय, आईला कोणत्या पद्धतीने आणि कसं समजवायचं मलाच कळत नाहीये. आणि त्याच वेळेला तो आता गप्प बसणं प्रेफर करतो. पण त्याच वेळेला सुमित्रा मात्र आता सांगायला लागते, ते काही नाहीये, आज काहीही झालं
तरी सुद्धा मात्र आता मला हिस्से करायचे. इकडे आता ऐश्वर्या विचार करायला लागते, नाही हे सगळं आता शर्वरीमुळे घडतं. शर्वरी म्हणते, बघितलं साई, आणि शर्वरीने आधीच आधीच आता सुमित्राला पळवून ठेवलेलं असतं की जानकीने दादाला फितूर केलंय, आणि म्हणूनच ती म्हणते, बघितलंस मी तुला म्हणत होते की नाही की आता आपल्या दादाला या सगळ्यामध्ये फितूर करण्यामध्ये वहिनीचा हात आहे. आज दादा वहिनीची भाषा बोलतोय. मी तुला म्हटलं होतं, मी दादा यायच्या आधीच आईला म्हटलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता हिला हिला या सगळ्यामध्ये मात्र आता आपल्या विरुद्ध दादाला भडकवायचं आहे, आणि तेच तिने केलेलं आहे. असं म्हटल्यावरती जानकी सांगायला लागते, मी काहीच केलेलं नाहीये. आणि त्यावरती सुमित्रा म्हणते, ठीक आहे, वकिलांना बोलवून घ्या. आणि त्यानंतर मात्र आता सुमित्रा स्वतः फोन करते वकिलांना फोन करून सुमित्रा आता सांगायला लागते, ताबडतोब या, आम्हाला आता कोर्टामध्ये केस टाकायची आहे. नानांनी जे काही विल केलेलं आहे त्या विलला चॅलेंज करायचं आहे. तिकडे तोपर्यंत शर्वरी आता सांगायला लागते, हे बघ, आपण आता जे काही करायचं आहे ते खून वगैरे करून झालेत. आता एकदा प्रॉपर्टी आपल्या नावावरती झाली ना की संपलं. यावरती तो म्हणतो, हो, अथवा तरी सुद्धा ह्या प्रॉपर्टीचे मात्र आता 5 हिस्से होतील, आणि त्यातला एक हिस्सा तुझ्या वाट्याला येईल. यावरती ती म्हणते, अजिबात नाही, या प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा मी घेणार आहे. यावरती तो म्हणतो, कसं काय? यावरती ती सांगायला लागते, एकतर ही ऐश्वर्या आणि आता आई ह्याचा वाटण्याचा हिस्सा पण मीच घेणार आहे. यावरती मात्र तो म्हणतो, ते कसं शक्य आहे? यावरती ती सांगायला लागते, ते शक्य मी करणार आहे, तू बघतच बस. आणि त्यानंतर मात्र आता इकडे शर्वरी सांगायला लागते, मी सगळं हे घेणार. पण जानकी मात्र आता इकडे मोठी युक्ती करते. जानकी मात्र आता सांगायला लागते ऐश्वर्याला की आपल्याला तो मोबाईल सापडला पाहिजे. काहीही झालं तरी त्या मोबाईलच्या मुळे सत्य समोर येणार आहे. इकडे तोपर्यंत सुमित्रा सांगते, मी आतापर्यंत वकिलांना बोलवले. जानकी ह्याचे प्रॉपर्टीचे मात्र आता हिस्से होतील, ते म्हणजे 5 हिस्से, 3 भावंडांचा, 1 शरूचा आणि 1 माझा. जानकी सांगायला लागते, आई तुम्ही खूप मोठी चूक. सुमित्रा म्हणते, चूक काय बरोबर, हे आता मला तुझ्याकडून ऐकायची काहीच गरज नाहीये. मी माझ्या नवऱ्याच्या प्रॉपर्टी मधला माझा हिस्सा माझ्या मुलांना पोचवते, हे सगळं बरोबरच आहे. त्यांनी असा का निर्णय घेतलाय, त्यांना कोणी दबाव आणलाय मला नाही माहिती. झालं फायनली. मात्र आता शर्वरी सांगायला लागते, आता एकच गोष्ट करायची आहे. यावरती राहुल म्हणायला लागतो, अगं आईचा हिस्सा तू घेशील तिला मूर्ख बनवून, पण ऐश्वर्याचा? अगं ऐश्वर्या नागिण आहे, नागिण, ती तुला बरा तुझा हिस्सा देईल. यावरती ती म्हणते, मूर्ख आहे पण ती माझ्या नादाला अडकले ना म्हणजे ती मूर्खच आहे ना. यावरती मात्र आता तो म्हणतो, तुझ्या डोक्यात काय आहे, मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये. आणि यावरती ती सांगते, आता मी बघ काय करते ते. बरं, हे सगळं चालू असताना पोलिसांनी मात्र आता जानकीला आपल्या मदतीला घेतलेलं आहे, आणि पोलीस या सगळ्यामध्ये मात्र आता जानकीला सांगायला लागतात, जानकी मॅडम, जे काही करायचं आहे ना ते सगळं सगळं तुमच्या मदतीने. आणि पोलीस आता जानकीला मोबाईल सापडल्याचं सांगतात. इकडे शर्वरी मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करते, पण तिला काही तो मोबाईल सापडत नाही, कारण ऑलरेडी मोबाईल जानकीच्या ताब्यात गेलाय. त्यानंतर पोलीस आता आलेले आहेत. पोलीस आता येतात आणि त्यानंतर ते आता पकडायला लागतात, ते म्हणजे राहुल आणि शर्वरीला. आणि त्यावेळेला ते सांगतात, नानांचा मोबाईल आम्हाला सापडलाय. नानांच्या मोबाईलमध्ये असे असे काही मेसेज आहेत ना की ज्यामुळे मात्र आता शर्वरी आणि राहुल यांना पकडण्यात येते. आणि त्यावरती शर्वरी आता आधीच युक्ती करून ठेवलेली आहे. ती सांगायला लागते, हा मोबाईल मात्र आता टॅम्पर करण्यात आलेला आहे. मुळातच जानकी वहिनीने हे सगळं केलेलं आहे. जानकी वहिनीने नानांचा मोबाईल मध्ये आधीच सगळं हे केलंय, नानांना फितूर केलंय, म्हणून नानांनी हे सगळे असे मेसेज केलेत. आणि आता नानांनी या सगळ्यामध्ये मात्र आता आमच्या नावावरून प्रॉपर्टी काढून घेतली. हे सगळं जानकी वहिनीच्या मुळेच घडलंय ना. असं म्हटल्यावरती मात्र आता जानकी सांगायला लागते, बिलकुल नाही, इन्स्पेक्टर साहेब आणा त्यांना. असं म्हणत मात्र आता एका झटक्यात नानांची एंट्री झालेली आहे. नानांना समोर पाहिल्यावरती सगळ्यांचे धाबे दणाणलेत, आणि त्यानंतर मात्र आता सुमित्राच्या पायाखालची जमीन हादरले. सुमित्रा आता बोलायला लागते, काय आहे हे सगळं? यावरती नाना सांगतात, फक्त मोबाईल नाही तर प्रत्यक्षरित्या काय घडलंय हे मी सांगतो. असं म्हणत नानांची एंट्री जबरदस्त ठरली. कशा पद्धतीने हिने आता विक्रांतला मारलं, विक्रांतला मारलेलं आपण आता म्हणजे या सगळ्यामध्ये पाहिलं, म्हणून कशा पद्धतीने आपला काटा काढला. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता प्रॉपर्टीसाठी किती आणि काय नाटकं केली सगळं नानांनी सांगितलंय. हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा आता ही मला मारण्यासाठी आली होती. माझं नशीब बलवत्तर, म्हणून या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त मी वाचलेलो आहे. असं म्हणत नानांनी इतका मोठा खुलासा केलाय. शर्वरी आता गडबडले, नाना तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही जानकी वहिनीच्या मात्र आता प्रभावाखाली आहात. नाना म्हणतात, कोण कोणाच्या प्रभावाखाली आहे ना? सुमित्रा, तू मूर्ख आहेस. तुझ्यासाठी मला आता इतका राग आलाय ना, तू या सगळ्यामध्ये जे काही केलंस ना ते मला अजिबात पटलं नाहीये. असं म्हणत नाना आता चांगलेच चिडलेल्या नानांनी मात्र आता शर्वरीची भांडेफोड करत सुमित्राची सुद्धा आता कानउघडणी केलेली आहे.
त्यानंतर कसं घडणार, काय घडणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार आहे.